सो गुड मॉर्निंग ऑल. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. काल आपण न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन बघितला, एम आय करेक्ट. नंतर आपण बघितलं न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशनमध्ये आपण एक कॉन्सेप्ट क्लिअर केला, त्याला म्हणतो मोमेंटम. त्याला काय म्हणतो आपण? मोमेंटम. त्यानंतर आपण काय बघितलं? देन वी शिफ्टेड टू फंडामेंटल फोर्सेस इन नेचर. त्यातला एक फोर्स बघितला, तो म्हणजे कोणता? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल जरा काल आपण काही ब्रीफ माहिती डिस्कस केली. आज आपण जरा डेप्थमध्ये डिस्कस करूया, डेप्थमध्ये. ओके, तुम्ही डायग्राम ऑलरेडी काढलेली आहे, तुम्ही काय ड्रॉ करू नका. फर्स्ट फोर्स, त्याला काय म्हणतो आपण? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मी काल एक वाक्य लिहून दिलं होतं सगळ्यात शेवट. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह. एम आय करेक्ट? ह्याचा अर्थ काय? समजा दोन बॉडी आपल्याजवळ आहेत, समजा हे दोन चॉकचे तुकडे आहेत, पीसेस आहेत. तर हे दोन्ही चॉक तुकडे सध्यासुद्धा एकमेकाला अट्रॅक्ट करत आहेत. दे आर अट्रॅक्टिंग टू इच अदर. हा बेंच देखील तुम्हाला अट्रॅक्ट करतो, मग तुम्ही जात नाही तिकडे, त्याचं रिझन वेगळं आहे. बस न्यूटन सरांनी काय सांगितलं आपल्याला, की हे दोन बॉडीचं जी मास असेल, पण समजा पहिली बॉडी आहे त्याचा मास मी M1 म्हणतोय, दुसरी बॉडीचं मास मी M2 म्हणतोय, दोघांमध्ये अंतर असणार R म्हणतोय. तर त्यांनी सगळं सांगितलं की M1 बॉडी M2ला खेचणार आपल्याकडे, म्हणजे फोर्स कसं असणार? ह्या दिशेने असणार. बरोबर आहे ना? M1 म्हणतो माझ्याकडे, फोर्स इकडे असा असणार आहे, M2कडे असणार आहे. म्हणजे हे जे फोर्सेस आहेत M1 आणि M2वर काम करणारे, हे दोन्हीही एकमेकाला अपोजिट आहेत. बरोबर आहे का? दे आर अपोजिट टू इच अदर. अलॉंग विथ दॅट दिस फोर्सेस आर अलॉंग द सेम लाईन. असं होणार नाही की हे हाला इकडे खेचते आणि हाला इकडे खेचते, असं होत नसतंय. हे कायम एका दिशेने असायला पाहिजे, एका दिशेने नाही, एका लाईनवर असायला पाहिजे. दॅट इज वाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑलवेज अलॉंग द लाईन जॉईनिंग द टू बॉडीज. देअर सेंटर ऑफ मासेस. देअर सेंटर ऑफ मासेस. आता मी काय म्हणलं, आता दाखवताना मी स्फिअर दाखवला छोटासा, त्यामुळे सेंटर ऑफ मास दाखवायची गरज नाही, सेंटरला ते असणार आहे. ह्याचा अर्थ असा आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे कायम अलॉंग द सेम लाईन असणार आहे, पण दिशा कशी असणार आहे? अपोजिट असणार आहे. आणि ते कायम कसं असणार आहे? अट्रॅक्टिव्ह असणार आहे. कसं असणार आहे? अट्रॅक्टिव्ह इन नेचर. असं होणार नाही, कधी पृथ्वी कधी म्हणणार नाही तुम्हाला रिपल्सिव्ह फोर्स. असं होत नसतंय. इट मस्ट बी अट्रॅक्टिव्ह, अदरवाईज यू मे फ्लाय एनिवेअर एल्स. इट इज नॉट पॉसिबल. मग न्यूटन सरांनी एक फॉर्म्युला सांगितला, ज्याला आपण काय म्हणतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला. त्याला आपण FG म्हणलं काल, सिम्बॉल वापरला. काय फॉर्म्युला आहे? तर कॅपिटल G M1 M2 डिवायडेड बाय R². मग तुम्ही म्हणणार सर ह्या दोघांचा गुणाकार आहे, 100% दोघांचा गुणाकार आहे, दोघांच्या मासेसचा गुणाकार आहे. उदाहरण द्यायचं म्हणलं, समजा ह्याचा मास 1 kg, ह्याचा मास 2 kg, 1 × 2 2 येणार. पण त्यासोबत ही व्हॅल्यू आहे कॅपिटल Gची, पण ही कॅपिटल Gची व्हॅल्यू अतिशय लहान असते बाबा. इट इज व्हेरी व्हेरी स्मॉल. ह्याला काय म्हणतो आपण? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. त्याला काय म्हणतो आपण? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कळतं मी काय म्हणतोय? नक्की. आणि शेवटी काय? इनव्हर्स प्रोपोर्शन टू वॉट? R². म्हणजे काय? अंतर जास्त तर फोर्स कमी. इनव्हर्स प्रोपोर्शन आहे. इनव्हर्समध्ये असतं, एक वाढलं दुसरं कमी होत असतंय. मग अंतर जास्त तर फोर्स कमी, अंतर कमी तर फोर्स जास्त. त्यामुळे लक्षात ठेवा, वेगवेगळे प्लॅनेट्स आहेत आपल्या सौर सिस्टीममध्ये. सौर सिस्टीम जी आहे आपली, त्या सिस्टीममध्ये आपण आपल्या माहितीनुसार 8 प्लॅनेट्स आहेत. ते प्लुटोला माणसं कन्सिडर करत नाहीत. त्याचं काय खरं नाही म्हणतात. कधी हाय म्हणते, कधी नाही म्हणते. लॉजिक अजून क्लिअर झालं नाही त्याबद्दल, पण आपण 8 प्लॅनेट आहे असं म्हणूया. पण हे 8ही प्लॅनेट एकमेकापासून जास्त अंतरावर आहेत. तर ज्युपिटर सगळ्यात मोठा प्लॅनेट आहे. गुरुग्रह. गुरुग्रहाचा मास पृथ्वीच्या 380 पट आहे. किती? ऑलमोस्ट एक 200 पृथ्वी बसतील त्यामध्ये, एवढं मोठं आहे ते बाबा. पण त्याचं अंतर जास्त आहे म्हणून ते तुम्हाला खेचत नाही. आणि शिवाय त्याच्यावर आसपास एन्व्हायरमेंट सगळी हवा आहे. लक्षात ठेवा, एअर आहे, एअर. वेगवेगळे गॅसेस आहेत. गुरुग्रह मॅक्सिमम गॅसेसच आहेत, सॉलिड पोर्शन कमी आहे.
जर ते त्यानं ठरवलं अंतर कमी करूया, आपलं जरा सूर्याच्या जवळ जाऊया, तर आपल्या पृथ्वीला ते खेचू शकते. इतकं पॉवर आहे, म्हणजे पॉवर फोर्स जास्त आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त आहे. हे अंतर जास्त असल्यामुळे फोर्स कमी आहे, त्यामुळे आपली पृथ्वी आहे त्या ठिकाणी गोल फिरते व्यवस्थित सूर्याभोवती. आणि सगळ्यांचा बॉस सूर्य आहे, सन. त्याचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स इतकं स्ट्रॉंग आहे. इमॅजिन करा ना, ते लाईट येण्यामध्ये डिस्टन्स आहे, लक्षात ठेवा. सूर्यापासून पहिला ग्रह कुठला आहे? मर्क्युरी. बरोबर आहे, मर्क्युरी. असे सिक्वेन्स विचार केला, प्लुटोपर्यंत किती अंतर असेल? इट इज इन लाईट इयर्स. तिथपर्यंत फोर्स लागतोय कोणाचा? सूर्याचा, सनचा. मग काय ताकद असेल त्या फोर्समध्ये? पृथ्वी आपलं थोडंसं एक माग पुढं होत नाही, लक्षात ठेवाय. समजा हा सन आहे, समजा हा सन आहे, पृथ्वी गोल फिरते, तर अंतर फिक्स आहे, ऑर्बिट फिक्स आहे. काय काय ऑर्बिट चेंज पण होतं, तेव्हा म्हणतो आपण उन्हाळा तयार झाला. उन्हाळा होतो, उन्हाळा माहिती आहे तुम्हाला? उत्तरायण दक्षिणायन असते, भूगोलात शिकलो आपण. समरमध्ये आपली पृथ्वी काय सर्क्युलर ऑर्बिट फिरत नाही. इट इज इन इलिप्टिकल ऑर्बिट, नॉट इलेक्ट्रिकल ऑर्बिट. समटाईम्स इट इज अ पॅराबोलिक, समटाईम्स इलेक्ट्रिकल. मग अंडाकृती इलेक्ट्रिकल ऑर्बिट आहे. तर लक्षात ठेवा, जेव्हा पृथ्वी सूर्याजवळ येते तापमान वाढतं ऑटोमॅटिक, त्याला म्हणतो समर म्हणतो आपण. त्याला काय म्हणतो आपण? समर. हे आता सध्या नाही, अजून 4-5 महिन्यानंतर. आता अंतर थोडं वाढलं आहे म्हणून काय तयार झाला? विंटर. की ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे हे कायम अट्रॅक्टिव्ह आहे म्हणून चाललं आहे सगळी सोलर सिस्टीम. बाय मिस्टेक असो, फॉर 1 मिनिट असो, इफ सन डिसाइडेड नॉट टू अप्लाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इमॅजिन वेअर आवर अर्थ विल बी. अर्थ कुठं जाईल कळणार सुद्धा नाही आपल्याला. किती इंटरेस्टिंग आहे. म्हणून काय नाव दिलं? फंडामेंटल फोर्स. फंडामेंटलचा अर्थ काय? पायाभूत फोर्स आहे हा. कुठला फोर्स आहे? पायाभूत फोर्स आहे. ह्याच्यामध्ये एक वाक्य लिहा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिपेंड्स ऑन, व्यवस्थित वाक्य लिहा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिपेंड्स ऑन डिस्टन्स बिटवीन, द डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स, फुल स्टॉप, कंटिन्यू करा. and it is varying, varying, varying म्हणजे बदलणे, according to mass of the object, according to mass of the object, full stop. Clear एकदम? Are you clear with this point? आता आपण सेकंड फोर्स बघूया. त्याचं नाव आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. द हेडिंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. So very basic and interesting force we can say. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. हे जरा व्यवस्था ऐकून घ्या. हा फोर्स थोडा अनोळखी आहे तुमच्यासाठी, पण ह्याचा तुम्ही अनुभव 100% घेताय. आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊया. नीट बघा. इफ यू टेक स्केल, पट्टी जर घेतली काचाची आणि तुम्ही जर तुमच्या केसावर घासली, त्याला घर्षण केलं, फ्रिक्शन तयार केलं आणि कागद जवळ ठेवते, कागद तुमच्या पट्टीकडे अटॅच होतो. तो प्रयोग करून बघा, केलं पण असेल बऱ्याच वेळा तुम्ही. का असं झालं? तुझं रिझन चार्जेस. काय रिझन आहे त्याचं? चार्जेस. काही वेळेस चार्जेस जे असतात दे आर नॉट मुव्हिंग, दे आर स्टेशनरी ऑन द बॉडी, दे आर स्टेशनरी ऑन द बॉडी. आपण जे स्केल म्हणतो, स्केल उदाहरण, किंवा तुम्ही कॉम जरी घेतला, म्हणजे काय म्हणतो, कंगवा जरी घेतला, समजा हा कंगवा आता मी घासला, तर ह्याच्यावर आपण काय तयार होतो? चार्जेस तयार होतो. काय तयार होतात? चार्जेस. मी कागद जवळ आणला, त्याच्यावर कागद चिटकतो. त्याचं कारण काय? ह्याच्यावर एक चार्ज झाला, समजा प्लस, तो कागदावर काय असतो? मायनस. ॲटोमॅटिक तयार होतो. त्याला म्हणतो आपण इंडक्शन फोर्स. काय म्हणतो त्याला आपण? इंडक्शन फोर्स किंवा इंडक्शन ऑफ चार्जेस. तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन, तर काही वेळेस प्लस प्लसमध्ये रिपल्शन पण असतं. काही वेळेस बघा, तुम्ही प्रयोग करून बघा, समान चार्ज असणारे बॉडी एकत्र आणल्या, बॉडी असे लांब जातात. असं समजा आणले, त्याला म्हणतो आपण रिपल्शन. काय म्हणतो आपण त्याला? रिपल्शन. आकर्षण, प्रत्याकर्षण, अट्रॅक्शन, रिपल्शन. तर हे फोर्स कुणामुळे आहे? बिकॉज ऑफ स्टॅटिक चार्ज. बिकॉज ऑफ व्हॉट? स्टॅटिक चार्जेस.
ह्याला म्हणतात इलेक्ट्रोस्टॅटिक्स. ह्याला काय म्हणतात? इलेक्ट्रोस्टॅटिक्स. हा झाला पहिला पार्ट. दुसरा प्रयोग, द ग्रेट सायंटिस्ट मॅक्सवेल. काय नाव आहे? मॅक्सवेल. या साहेबांनी काय सांगितलं की समजा तुमच्याजवळ एक वायर आहे, कॉपरची वायर आहे, तांब्याची वायर. तर तुम्ही करंट पास केला, धरून चला करंट पास केला कॅपिटल आहे. किती करंट पास केला आहे? कॅपिटल आहे. तर ह्या करंट पास केल्यामुळं ह्याच्या भोवती काय तयार होतं? मॅग्नेटिक फील्ड. काय तयार होतं? काय तयार होतं? मॅग्नेटिक फील्ड. इंटरेस्टिंग पार्ट आहे बरं का. असं होतं बरं का एक्झॅक्टली. करंट पास केला, त्याच्या भोवती काय झालं? मॅग्नेटिक फील्ड. आणि हे मॅग्नेटिक फील्डच्या क्षेत्रामध्ये कोण जर आलं इथं, समजा इथं चार्ज एखादा आला, ती ओढून घेते की त्याला. इट इज अट्रॅक्टिंग दॅट चार्ज टुवर्ड्स इट. आणि तो जो फोर्स आहे जो अट्रॅक्ट करतोय चार्जला, त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. आहे का हेडिंग? कुठला फोर्स? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. म्हणजे काय? द फोर्स ड्यू टू स्टॅटिक चार्जेस ऑर चार्जेस अँड ऑर फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड, सच अ फोर्स इज कॉल्ड एज इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. इट इज कॉल्ड एज व्हॉट? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. आर क्लिअर ऑर नॉट? आपला हा आहे का डू यू नो AC जनरेटर? AC जनरेटर असतो. AC आपला जनरेटर आपला असतात बघितले किती वेळा तुम्ही. लाईट गेल्यानंतर लावत नाहीत का ते घरा चालू करतं आहे ते? AC जनरेटर आहे ते ह्याच्यावर काम करतं. इट वर्क्स ऑन दिस प्रिन्सिपल. मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतात, ते गोल फिरतं. आतला रोटरवर फिरला, EMF तयार होतो. EMF म्हणजे व्होल्टेज, आणि आपला करंट सप्लाय केला जातो ॲज अ वेन इलेक्ट्रिसिटी गोज. हा कुठला फोर्स आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. तुम्हाला उदाहरण का दिले हे, जे आपण आपल्या डेली लाईफमध्ये बघतो, कारण त्याच्यामुळे कॉन्सेप्ट क्लिअर व्हायला मदत होते. एकदम क्लिअर? टाका पहिला मुद्दा टाका याच्यामध्ये. इट इज ॲन अट्रॅक्टिव्ह ऑर रिपल्सिव्ह फोर्स. इट इज ॲन अट्रॅक्टिव्ह or repulsive force between electrically charged particle, between electrically charged particle, full stop. Next point aga, the force due to electric and magnetic field, electric and magnetic field are combined by the theory called as electromagnetism. कोणती थेअरी? याला काय म्हणायचं? इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. लिसन, द फेमस सायंटिस्ट मॅक्सवेल, फॅरेडे, ज्या पद्धतीने आपण मेकॅनिक्समध्ये न्यूटन ह्यांचा विचार जास्त करतो, मॉडर्न फिजिक्समध्ये आईन्स्टाईन सर, तसं इलेक्ट्रिसिटीमध्ये मॅक्सवेल, फॅरेडे, ॲम्पियर, टेस्ला, ही लई मोठमोठी माणसं आहेत. ह्यांचा आपण अभ्यास करणार आहे बराच. समजा रे कुलम्स लॉ म्हणतो आपण, शिकलो कुलम्स लॉ. 11th शिकला तुम्ही कुलम्स लॉ? ते ना 10thला शिकलं. 10thला झालं नाही कुलम्स लॉ? अट्रॅक्शन असते, रिपल्शन असते. आपण वाक्य आता काय लिहिलं की एक थिअरी आहे, त्या थिअरीचं नाव काय आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. या थिअरीमध्ये मी काय करतो? इलेक्ट्रिक फील्डचं फोर्स जे आहे, ज्याला म्हणतो मी FE म्हणजे काय? फोर्स ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड. आणि दुसरा फोर्स कुठला? फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड, त्याला मी FM म्हणतो. हे दोन्ही फोर्सेस आय कॅन कंबाईन अंडर वन theory called as electromagnetism theory of electromagnetism. आणि ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा जो काय फोर्स तयार होतो त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. म्हणजे हा कोणामुळे तयार होतो? चार्जेसमुळे तयार होतो. कोणामुळं? चार्जेस. एकदम क्लिअर? नक्की. नेक्स्ट टाईपचा फोर्स टाका. नंबर 3 हेडिंग द्या, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स.
स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. पहिला पण टाका त्यामध्ये. दिस इज द स्ट्रॉंगेस्ट फोर्स. दिस इज द स्ट्रॉंगेस्ट फोर्स that binds BINDS that binds the nucleons 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 together in the nucleus full stop. listen, न्यूक्लियॉन्सचा अर्थ काय थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करा. आपल्याला माहिती आहे कुठलाही एलिमेंट जो आहे, कुठलाही ऑब्जेक्ट, कुठलीही वस्तू, ह्याचा बेसिक एलिमेंट म्हणजे कोणतं ॲटम. सगळ्यात लहान इंडिव्हिज्युअल पार्ट कुठला असतो? ॲटम. ॲटममध्ये जर स्ट्रक्चर विचारात घेतलं, थॉमस एडिसन नाही सर जे थॉम्सन ह्यांच्या लॉजिकनुसार आपण ॲटम स्ट्रक्चर विचारात घेतलं, रुदरफोर्ड वगैरे, त्यांनी काय सांगितलं की ॲटमच्या सेंटरला असणारा न्यूक्लियस. काय असणार आहे? न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये काय असणार? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. ह्याच्या भोवती कोण फिरणार? इलेक्ट्रॉन. ही टास्क सांगितली थिअरी कुणी? रुदरफोर्ड साहेब प्लस थॉम्सन साहेब, जे थॉम्सन. खास करून रुदरफोर्ड साहेबांची थिअरी बेसिक थिअरी. द बोहर साहेब आले, ते वेगळे बरेच भरपूर आहे त्या डिस्कशन करण्यासारखं, पण टायमिंग लक्षात ठेवा. हे असं स्ट्रक्चर असतं ॲटमचं. आता हा जो पार्ट आहे ना, प्रोटॉन न्यूट्रॉन, ह्याला म्हणतात न्यूक्लियॉन्स. ह्याला काय म्हणतात? जो एलिमेंट न्यूक्लियसमध्ये असतो त्याला काय म्हणतो आपण? न्यूक्लियॉन्स. आता हे न्यूक्लियॉन जे आहे ना, प्रोटॉन न्यूट्रॉन, त्यातलं प्रोटॉन पॉझिटिव्ह चार्ज, न्यूट्रॉन चार्जलेस आहे. तर हे दोघं एकत्र बसायला तयार नसतात. ते काय म्हणतात? दे आर ट्राईंग टू गो अवे फ्रॉम इच अदर. ह्यांना सारखं असं एकत्र करून बसावं लागतंय, बांधून ठेवावं लागतं. त्याला म्हणतो बाइंडिंग फोर्स. त्याला काय म्हणतो आपण? लिहिले बघा, बाइंडिंग फोर्स. आणि अतिशय स्ट्रॉंग फोर्स लागतो बाळांनो ह्याला बाइंड करण्यासाठी. अदरवाईज युअर ॲटम विल बी अनस्टेबल. ॲटम विल बी. आणि हाच प्रकार घडतो न्यूक्लिअर बॉम्बमध्ये. न्यूक्लिअर बॉम्ब माहिती आहे? अणुबॉम्ब. सुपर पॉवर. इन एन ॲव्हरेज 150 to 200 किलोमीटर रेडियस एरिया विल बी वॅनिश्ड बाय वन न्यूक्लिअर बॉम्ब. समजा म्हणतो बरं का, असं इमॅजिन करू नका. समजा साताऱ्यामध्ये जर आपला एखाद्या कोणी टाकला आणि बॉम्ब, आपण गुडूप आणू. इतके भयानक धूर वगैरे त्या गोष्टींना हीट वाढेल. ढूंढते रह जाओगे. कळणार पण तुम्ही कुठं आहे, आपण मग कुठं कळणार नाही. मग तेव्हा गाडी कुठं आहे, बंगला कुठं आहे, सायकल कुठं आहे, कशाचं सगळे गेलं गुडूप. इतकी तुफान पॉवर असते. म्हणजे ही स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्सला ओव्हरकम करतं भावानो. ॲटममध्ये एक्झॅक्टली करतो काय आपण? न्यूक्लियस ब्रेक करतो. काय ब्रेक करतो? न्यूक्लियस वी आर गोइंग टू ब्रेक ऑफ हेवी एलिमेंट्स सच एज युरेनियम, थोरियम, प्लुटोनियम. हे खतरनाक एलिमेंट आहेत, एकदम स्ट्रॉंग एलिमेंट. यांचा ॲटॉमिक मास नंबर महाभयानक आहे, 235 असते. हेवी एलिमेंट आहेत ते. त्यांना जर ब्रेक केलं तर तुफान एनर्जी बाहेर पडते. तुफान एनर्जी बाहेर पडते, ज्याला म्हणतो आपण चेन रिॲक्शन. काय तयार होते? चेन रिॲक्शन. आणि हे कधी शक्य आहे? जर या स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्सने ब्रेक केलं तर शक्य आहे. मला सांगा, ह्याच्यामध्ये ऑलरेडी ताकद भरपूर आहे बांधून ठेवायची, आणि कोणी झालं ब्रेक केलं तर 100% ह्याच्यापेक्षा जास्त ताकद असणार आहे ती. बरोबर आहे नाही? लोहा लोही काटताय. येस और नो? लोहा लोही काटताय का प्लास्टिक आणताय? लॉजिक बरोबर आहे नाही? लोखंडाला कट करतं. कधी बघितलं का लोखंडाला लाकडानं कट केले? होणार पण नाही. तसं आहे इथं. न्यूक्लिअर फोर्स तुम्हाला ब्रेक करा असं स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स तुम्हाला अतिशय ह्याच्यापेक्षा जास्त ताकदीचं फोर्स आणावं लागेल. आणि असं प्रूव्ह झाले की अख्ख्या जगामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग फोर्स कुठला? ही फोर्स आहे, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. फक्त आता प्रॉब्लेम काय? ही शॉर्ट रेंज आहे, एकदम शॉर्ट रेंज आहे, एकदम बारकी पिल्लू आहे. ही मॅक्सिमम किती अंतरावर चालते माहिती आहे काय? 10⁻⁻14 मीटर. आता -40 मीटर म्हणजे किती लहान झालं ही? -40 मीटरचा अर्थ काय? एका मीटरचे 14 तुकडे करा. 14 नाही, 10 ते 14 पॉवर तुकडे करा. तर इमॅजिन करा, एकावर 14 शून्य लिहा. किती आकडा आहे ते मला असं माहीत नाही अजून. एवढे तुकडे केल्यानंतर तुम्हाला जे मिळेल एका मीटरचं, तेवढ्या अंतरावर असतं ही फोर्स. म्हणजे इतकं बारकं इमॅजिन करू शकत नाही. हा ड्रॉबॅक आहे. ह्याचा ड्रॉबॅक आहे. पण स्ट्रॉंग पॉईंट काय? ताकद भरपूर आहे, बाइंडिंग करते, बाउंड करून ठेवते.
आणि हे गरजेचं पण आहे, अदरवाईज काय होईल माहिती, इमॅजिन करा जर न्यूक्लिअर फोर्स ब्रेक झाला इझिली तर काय होऊ शकतं. यू कॅन इमेजिन, हा बेंच ह्याच्यामध्ये ॲटम आहे का नाही, हा लाकडा ॲटम आहे, अचानक ब्रेक झाला, लाकूड कट झालं मधनंच, अचानकच तुम्ही गाडीत बसल्या गाडीच कट झाली मधनंच. यू कॅन इमॅजिन ना, असं होऊ शकतं ना. शेवटी ॲटम सगळ्यात लहान एलिमेंट आहे कुठल्याही मेटलचा, कुठल्याही एलिमेंटचा. मग समजा मेटल ब्रेक झाला म्हणजे काय ना, ॲटम्स ॲब्सोल्यूट झाले, मॉलिक्युल ॲब्सोल्यूट झाले. आपण जेव्हा हिट देतो एखाद्या वस्तूला ती वितळते म्हणजे काय होतं एक्झॅक्टली, त्या ॲटम तुम्ही जो बॉन्ड आहे तो ब्रेक करता म्हणून ती वस्तूमधलं ॲटमचं अंतर वाढतं, मॉलिक्युलचं अंतर वाढतं आणि ते पसरतं. लोखंड वितळतं का नाही हिट केल्यानंतर, या सर नो तुम्ही कुठली वस्तू घ्यायचं बऱ्यापैकी हिट केल्यानंतर वितळून जाते, इट इज गोइंग टू मेल्ट. त्याचं कारण काय, तुम्ही बॉन्ड ब्रेक करता. काय ब्रेक करता, केमिस्ट्री भाषेमध्ये बॉन्ड ब्रेक करता बाय गिविंग हिट, एक्स्ट्रा एनर्जी. हे मला सांगायचं, म्हणजे हा फोर्स अतिशय महत्त्वाचा आहे. रेंज किती आहे याची, 10⁻14 मीटर. फुल स्टॉप करा, नेक्स्ट पण टाकायच्या मध्ये. इट इज a short range force. It is a short range force with a distance less than less than 10⁻14 meter. 10⁻14 मीटर लिहिलं. हा झाला तिसरा फोर्स. आता आपण बघणार आहे शेवटचा फोर्स, ज्याला म्हणतो आपण वीक न्यूक्लिअर फोर्स. काय म्हणतो आपण त्याला, वीक न्यूक्लिअर फोर्स. द हेडिंग वीक न्यूक्लिअर फोर्स. दिले हेडिंग, पहिला पण टाका. दिस इज द इंटरॅक्शन बिटवीन subatomic particles, subatomic, subatomic, subatomic particles that is responsible for the radioactive decay, radioactive decay, DCAY व्यवस्थित लिहा, of atoms in particular beta emission, सिंबल लिहिला बघा बीटाचा बी, बीटा इमिशन. Full stop. Next point. It is short range force of the order of 10⁻16 meter. 10⁻16 meter. लिसन केअरफुली. आपण शब्द वापरला बघा, काय शब्द आहे, रेडिओ ॲक्टिव्ह डिके. काय शब्द आहे, रेडिओ डिकेचा अर्थ लॉस. डिके म्हणजे काय, लॉस. आता लक्षात ठेवा, मगाशी मी उदाहरण दिलं न्यूक्लिअर रिॲक्शनचं, इथे देखील हाच कॉन्सेप्ट वापरायचा आपल्याला. तुम्हाला माहिती असेल, जेव्हा एखादं रेडिओ एलिमेंट ब्रेक होतो तेव्हा त्याच्यामधून 3 पार्टिकल बाहेर पडतात. ॲटम बॉम्ब पडल्याने 3 पार्टिकल बाहेर पडतात. पहिलं अल्फा बीटा गॅमा, यू माहिती अल्फा बीटा गॅमा शिकलाय का नाही, थोडंफार माहिती असेल. आता बीटा हा पार्टिकल आहे, बीटा हे पार्टिकल आहे, बीटा पार्टिकल्स, इट इज नॉट अ रे. हा काय पार्टिकल आहे. लक्षात ठेवा, इफ आय टेक एनी सेम कन्स्ट्रक्शन ऑफ ॲटम, ह्याला काय म्हणतो आपण, न्यूक्लियॉन्स. येस सर नो. आणि ह्याच्यामध्ये काय इकडं आउटसाईडला कोण आहे, इथं इलेक्ट्रॉन. ह्याला म्हणतो आपण न्यूक्लियन. इथं कोण असणार, स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स असणार. इथं कोण असणार आहे, स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स. समझ में आ रहा है मैं क्या बोल रहा हूँ. आता प्रश्न असा पडतो, सब ॲटॉमिक पार्टिकल म्हणजे कुठले पार्टिकल. प्रश्न काय पडला आहे, व्हॉट इज सब ॲटॉमिक पार्टिकल्स.
दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. लिसन केअरफुली. मला सांगा नुसता एकच ॲटम आहे का हो? असे अनेक एन नंबर ऑफ ॲटम्स आहेत. जेव्हा हे ॲटम एकत्र येतात, धरून चला हा एक ॲटम आहे. आता आपण मी सिम्पल कन्स्ट्रक्शन दाखवायला लागले बघा. आपण तो बॉन्ड म्हणतो बॉन्ड. धरून चला एक एलिमेंट ए एलिमेंट, त्यानं बी एलिमेंट संगा इलेक्ट्रॉन शेअर केला आणि काय तयार झाला? एक मॉलिक्यूल तयार झाला. त्याला म्हणतो कोव्हॅलंट बॉन्ड. कुठला बॉन्ड म्हणतो आपण? कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे इलेक्ट्रॉन शेअरिंग करतो आपण. इलेक्ट्रॉन काय होतं? शेअरिंग ऑफ द इलेक्ट्रॉन, शेअरिंग ऑफ द इलेक्ट्रॉन्स. आता ही जी दोन पिल्लं आहेत ना, ह्याला म्हणतात सब ॲटॉमिक पार्टिकल्स. ह्याला काय म्हणायचं? म्हणजे एक ॲटम दुसऱ्या ॲटमची कंबाईन झाला, काय म्हणायचं? सब ॲटॉमिक पार्टिकल्स. आणि जेव्हा मी ह्याला ब्रेक करतोय, ॲटम झाला आयसोलेट. न्यूक्लियस म्हणत नाही मी, ॲटमच झाला आयसोलेट. मॉलिक्यूल होता, ॲटम झाला आयसोलेट. आणि ह्या प्रक्रियेमध्ये हीट बाहेर पडते आणि त्यासोबत कोण बाहेर पडतो? बीटा पार्टिकल बाहेर पडतो. कोण बाहेर पडतो? आता ह्या जो बॉन्ड ब्रेक करण्याकरता जे काय आपल्याला एनर्जी द्यावी लागते त्याला म्हणतात वीक न्यूक्लिअर फोर्स. फोर्स म्हणजे काय? वर्क म्हणजे फोर्स इन डिस्प्लेसमेंट. म्हणजे एनर्जी म्हणा किंवा वर्क म्हणा, शेवटी फोर्सशी संबंध आला म्हणजे आला. तर वीक न्यूक्लिअर फोर्स म्हणजे असा फोर्स जो सब ॲटॉमिक पार्टिकलमध्ये असायला पाहिजे. कशामध्ये असणार आहे? सब ॲटॉमिक पार्टिकल. आणि ह्याला तुम्ही जेव्हा ब्रेक करता, धरून जरा समजा मला 10 जूल एनर्जी लागली, उदाहरण देतो बरं का, तर मी काय म्हणणार? वीक न्यूक्लिअर फोर्स विथ एनर्जी 10 जूल. किती एनर्जी देणार ते? 10 जूल. ही एवढ्या 10 जूल एनर्जीनं हा ब्रेक होणार बिचारा आणि याचा आकार, अवस्था सगळी बदलून जाणार. चेंज म्हणजे तुम्हाला कळणार, पण आधी असं होतं. ही ह्याला कुठलं फोर्स म्हणायचं? वीक न्यूक्लिअर फोर्स. सब ॲटॉमिक पार्टिकलमधलं फोर्स आहे. आणि ह्याची रेंज बघा, काय रेंज आहे? 10⁻16 मीटर. म्हणजे अजून लहान आहे बाळांनो. की मगाशी काय होतं? -14 होतं. 10⁻16 मीटर, 10⁻14 पेक्षा लहान, लक्षात ठेवा. म्हणजे अजून जवळ आहे. ही एकदम जवळ 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 एकदम क्लोज आहे. ह्याला काय म्हणायचं? शॉर्ट रेंज फोर्स. कुठलं फोर्स? आता मी इमॅजिन करा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स लॉंग रेंज फोर्स आहे. कुठलं फोर्स आहे? नंतर कुठला फोर्स? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स मिडियम रेंज फोर्स आहे. मिडियम रेंज फोर्स. स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स शॉर्ट रेंज फोर्स 10⁻14. आणि ही वीक न्यूक्लिअर फोर्स शॉर्ट रेंज फोर्स सगळ्यात लहान अंतर असणारं. किती रेंज आहे? 10⁻16 मीटर. क्लिअर? एंड ऑफ द आर्टिकल. फंडामेंटल फोर्सेस इन नेचर. क्लिअर? जायचं पुढं. हेडिंग द नेक्स्ट पॉईंट, कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. हा नवीन पॉईंट आहे बरं का. कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. लिहा पहिला पॉईंट. द फोर्सेस विच arise due to physical contact between two bodies is called contact forces. It's called contact forces. Listen. जो फोर्स दोन बॉडी किंवा दोनपेक्षा जास्त बॉडीज फिजिकली एकत्र आल्यानंतर तयार होतो त्याला म्हणतो आपण कॉन्टॅक्ट फोर्स. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल फ्रिक्शनचं फोर्स. फ्रिक्शन. हॅलो, आता मला सांगा, इफ आय एम रबिंग द हँड देन देर इज अ फ्रिक्शन. येस ऑर नो? मग हा फोर्स तयार झाला फ्रिक्शनचा, हाला म्हणतो आपण कॉन्टॅक्ट फोर्स. काय म्हणतो आपण त्याला? कॉन्टॅक्ट फोर्स.
आपण जमिनीवर चालतो, ॲक्शन रिॲक्शन फोर्स. कुठला फोर्स? कॉन्टॅक्ट फोर्स. आपण पाण्यामध्ये पोहतो पण पाणी अपोज करतं, कॉन्टॅक्ट फोर्स. येस ऑर नो? आपण जर एखाद्या बॉटलमध्ये पाणी घेतलं आणि उलटी केली बॉटल, पाणी लगेच खाली येतं. पण त्याच्यावेळेस आपण समजा एखादं गोठलेलं तेल घेतलं बॉटलमध्ये आणि ते उलटं केलं येतं का बाहेर? मध घेतला, मधाची बाटली उलटं केलं येतं का बाहेर? आपण ते आदळतो असं. ते काय येत नाही बाहेर, कारण त्या फ्रिक्शन आहे. त्यामध्ये काय फ्रिक्शन म्हणतो? विस्कॉसिटी. काय म्हणतो आपण त्याला? विस्कॉसिटी. फ्रिक्शन इन द फ्लुइड्स, त्याला म्हणतो आपण विस्कॉसिटी. म्हणजे सगळे फोर्सेस कशाची उदाहरणं आहेत? संपर्कामध्ये आल्यानंतर येणारे फोर्सेस आहेत. मग त्याला म्हणायचं कॉन्टॅक्ट फोर्सेस. तुम्हाला गरज आहे कशाची? यू रिक्वायर्ड फिजिकल कॉन्टॅक्ट बिटवीन द टू फोर्सेस और टू बॉडीज. आता बेंच आहे, दुसऱ्या बेंचवर ठेवलेला आहे. कुठला फोर्स दोघांमध्ये? कॉन्टॅक्ट फोर्स. कळते? ह्याचं बेस्ट एक्झाम्पल काय? विस्कॉसिटी आणि फ्रिक्शन किंवा नॉर्मल रिॲक्शन. उदाहरण लिहा. फॉर एक्झाम्पल लिहा. फ्रिक्शन फोर्स आणि दुसरं लिहा रिॲक्शन फोर्स. असं लिहा रिॲक्शन फोर्स. हे बेस्ट एक्झाम्पल आहेत बघा कशाची? कॉन्टॅक्ट फोर्सची. आता बघूया आपण कुठला फोर्स. ऐका फक्त, लिहू नका. कुठला फोर्स आहे? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. शब्दशः अर्थ घेऊ आपण. कायचा अर्थ आहे ना सांगा बरं? की ज्या फोर्सला फिजिकल कॉन्टॅक्टची गरज नाही आहे पण तरी देखील तो अस्तित्वात आहे, अशा फोर्सला काय म्हणतो आपण? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. बेस्ट एक्झाम्पल आपलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पृथ्वी आणि सूर्यामध्ये कुठला फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. दोघांनी दुरी बांधली काय? कसं काय ते फिरते मग? भोवती कसं फिरते सूर्याच्या? हाऊ वी रोटेट अराउंड द सन, हाऊ अर्थ रोटेट्स. काय कुठलं कॉन्टॅक्ट आहे? कॉन्टॅक्ट. तरी देखील फिरते का नाही? कुठलं फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कुठलं फोर्स आहे? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. तर काय म्हणायचं? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. अजून एखादं उदाहरण एनिबडी कॅन टेल मी? चार्जेस, इलेक्ट्रोस्टॅटिक्स. आपण मागाशी उदाहरण दिलं मी, कंगवा काढला बाहेर, कागद दोघांमध्ये काय वायर जोडले काय मी? का दोरी तरी वर कसं काय येते ते? कुठलं फोर्स आहे? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. बाहेर आहे का नाही? इंटरेस्टिंग आहे का नाही? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजे आपण काय म्हणू शकतो? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आर द एक्झाम्पल. इट इज द एक्झाम्पल ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज द एक्झाम्पल ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. अजून एक उदाहरण द्यायचं म्हणलं, मग अशी मी बोललो होतो वायर आहे. ही वायर आहे, वायरमध्ये करंट जर पास केला, कॉपरची वायर आहे, तर चला कॉपरची वायर करंट पास केला, बहुतेक काय तर माझ्या मॅग्नेटिक फील्ड. तो मॅग्नेटिक फील्ड तयार होतो, 100% येतं तयार. आणि एखादा चार्ज नवी आणला त्या खेचून घेते. कुठला फोर्स? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. दोन घेतले मॅग्नेट्स, नॉर्थ पोल साऊथ पोल, जवळ आणा, अट्रॅक्ट. कोण धरलं आहे का मध्ये? मग तरी होतं नाही अट्रॅक्ट. कुठला फोर्स? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. समान पोल आणले की नॉर्थ नॉर्थ साऊथ साऊथ, रिपल्शन. काय इतके स्ट्रॉंग मॅग्नेट असतात, तुम्ही किती प्रयत्न करा, किती ताकद असते, जवळ जाऊ तुम्ही नेऊ शकत नाही जवळ त्याला. इतकं स्ट्रॉंग अपोजिंग फोर्स असते. तुम्ही प्रयत्न करू, हात चरतो का तुमचा, पण ते जवळ येऊ देत नाही अजिबात. कुठला फोर्स आहे? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. उदाहरण भरपूर आपल्या आसपास, फक्त बघणं गरजेचं आहे. यस ऑर नो? ल्या नेक्स्ट पण टाकायच्यामध्ये. द फोर्स विच अराइज without any physical contact between the bodies is called as non-contact force. Non-contact फोर्स. लिहिलं? लिहा. फॉर एक्झाम्पल उदाहरणं लिहा. फॉर एक्झाम्पल ग्रॅव्हिटेशनल फोर्स नंबर 2 इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स.
नंबर 3 मॅग्नेटिक फोर्स. एक्सेट्रा. इंटरेस्टिंग और नॉट. हे दोन टाईप झाले कशाचे, कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेसचे. ओके, नवीन टाईप आपण कव्हर करणार आहे. इथं काय अडचण आहे कोणाला, एकदम क्लिअर ना. आपण कंटिन्युअसली फक्त एखादा आर्टिकल शिकतोय अबाउट टाईप्स ऑफ फोर्सेस. काल पण तेच बघितलं, आत्ता पण तेच बघतोय, आणि आता पुढं पण सेम आर्टिकल आहे टाईप्स ऑफ फोर्समधलं. त्याचा दुसरा टाईप आहे, कॅटेगरी आहे रिअल अँड सुडो फोर्सेस. रिअल अँड सुडो फोर्सेस. द हेडिंग रिअल, स्पेलिंग व्यवस्थित लिहा पुस्तकात बघून. रिअल अँड सुडो, PSEUDO. रिअल अँड सुडो. लिसन. ऑलमोस्ट प्रत्येक आर्टिकलमध्ये मी एक गोष्ट कॉमन तुम्हाला सांगितलेली आहे. एखाद्या आर्टिकलचा एसेन्स असतो, एसेन्स ज्याला म्हणतो आपण गाभा असतो फळामध्ये. जसा आर्टिकलमधला जो सारांश आहे ते तुम्हाला मी वारंवार सांगतो, ते सांगितलं तुम्हाला सांगतो पुस्तकात वाचायचं घरी गेल्यावर. आता रिअल फोर्स म्हणजे खरा फोर्स, सुडो म्हणजे खोटा फोर्स असं नसतं. ही काय मराठी भाषा आहे, भाषा पेपर आहे. आपलं रिअल फोर्स म्हणजे काय थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करा. ज्या फोर्सचं कारण तुम्हाला माहिती आहे कशामुळे तयार झाला आहे तो, त्याचं ओरिजिन, अशा फोर्सला माझं रिअल फोर्स. ही डेफिनेशन पुस्तकात सापडणार नाही तुम्हाला, पण मी तुम्हाला अशा प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे जे तुम्हाला डे टू लाईफमध्ये बघायला मिळतं आहे. उदाहरण द्यायचं म्हणलं, तुम्ही ठरवले की मला रस्त्यावरून पळायचं आहे किंवा चालायचं आहे, तर तुम्ही ठरवताय म्हणजे काय, यू अप्लाय युअर फोर्स टू युअर लेग्स, अँड व्हेन यू अप्लाय द फोर्स ऑन द लेग, बाय द लेग ऑन द ग्राउंड, दे द रिॲक्शन फोर्स. येस ऑर नो. तुम्ही हवेत चढून दाखवा मला. सर मी किती प्रयत्न करतो तरी मला पुढंच जाय नाही हो. अरे रिॲक्शन फोर्स खालून द्यायला पाहिजे कोणी तर. यू कॅन ट्राय टू वॉक ऑन द वॉटर सरफेस, पाण्यावर चढून दाखवा मला. सर काय सांगताय म्हणा, मग दाखवाय काय प्रॉब्लेम आहे. ती नाही का सरफेस, आहे की सरफेस नाही पाण्याचा आहे ना. इथं पण एअर पण आहे की, आहे की सरफेस एअरचा पण तिथं तुम्हाला रिॲक्शन फोर्स मिळत नाही. काय मिळत नाही म्हणजे आपण चालतो, वी आर वॉकिंग, आवर वेट, आपल्या बॉडीचं वजन जे आहे सगळे रिअल फोर्सेस आहेत. कुठले फोर्सेस आहेत, रिअल फोर्सेस आहेत. ग्रॅव्हिटेशनल फोर्स रिअल फोर्स. अनुभवत आहे का नाही, कसं काय बसलाय पृथ्वीवर, मग सर मी अनुभवत नाही, मग काय तरंग तू काय हवेत, रिअल फोर्स आहे. कुठला फोर्स आहे, रिअल फोर्स. मॅग्नेटिक फोर्स कुठला फोर्स आहे, रिअल फोर्स आहेत. म्हणजे आपण डेफिनेशन काय लिहू शकतो, द फोर्स whose reason or origin we know, or the force which are responsible with their origin, which exist with their origin or cause, such a forces are called as real forces. ज्या फोर्सचं मला कारण माहिती आहे का तो तयार झाला आहे, अशा फोर्सला काय म्हणायचं, रिअल फोर्स. आणि त्याच्या उलटं काय असणार, सुडो फोर्स. त्याचं कारण मला माहीत नाही पण आहे, ते कारण माहीत नाही पण ती एक्झिस्टमध्ये आहे. ती तुम्हाला सांगतो, त्याची अशी बरेच फोर्स तुम्ही अनुभवत आहे, वन बाय वन सांगतो. पहिला पॉईंट काय आला, लिहू नका फक्त ऐका. काय म्हणणार मी, द फोर्स विच अराइज विथ अ सर्टन कॉज, सच अ फोर्स इज कॉल्ड ॲज रिअल फोर्स. लिहा पहिला पॉईंट. द फोर्स विच अराइज, the force which arise with certain cause, 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 with certain cause, is called as a real force. It's called as रिअल. उदाहरण लिहा, उदाहरणं. ग्रॅव्हिटेशनल फोर्स. प्रश्नांचे उत्तर द्यायला काय मागं बघताय, विचार करू नका. सांगितलं असत्या, गरम भई असते, काय विचार करता एवढं.
ग्रॅव्हिटेशनल फोर्स. एक नंबर मॅग्नेटिक फोर्स. मॅग्नेटिक फोर्स. अजून एखादं उदाहरण सांगा. कॅन आय से रिॲक्शन फोर्स? रिॲक्शन फोर्स ऑल्सो. रिॲक्शन फोर्स. इथं बघा दुसरा फोर्स आला कुठला? सुडो फोर्स. नीट बघा तिकडे जरा. आता हे सुडो फोर्सचं वैशिष्ट्य काय आहे? ही काय म्हणते? पी एस कुठे काय वेगळं स्पेलिंग आहे बाबाचं. पी एस ई यू आहे. ई यू डी ओ. सुडो फोर्स. ही म्हणते मी एक्झिस्टमध्ये आहे पण त्याचं कारण मलाच माहीत नाही. काय काय माणसं म्हणतो मला माहीत नाही काय होतं पण काहीतरी होतं आहे. आय एम फिलिंग अनकम्फर्टेबल. आय डोंट नो व्हॉट इज द रिझन बियॉन्ड इट. बट रिॲलिटी इज दॅट आय एम फिलिंग अनकम्फर्टेबल. तुम्ही असं कुठलं फोर्स आहे? 100% फोर्स तुम्ही डेली अनुभवता. ती फोर्स तुम्ही फक्त कधी विचार केला नाही. मला सांगा गाड्या कोण कोण चालतं इथं? टू व्हीलर, फोर व्हीलर सगळे चालवतात. टू व्हीलर चालवतो. टू व्हीलर सायकल चालवता का नाही? सायकल चालवता का नाही कमीत कमी? येस, व्हेरी गुड. मग सांगा अचानक स्पीड ब्रेकर समोर आला किंवा 2-4 टाळकी रस्त्यावर मध्ये झाली, तुम्ही ब्रेक दाबता का नाही? मग ब्रेक दाबून तुमची बॉडी पुढे जाते का मागं जाते? कोण पाठीवर बसलं आहे, कोण टाकला दोन पुढं? शिटावर आपण जातो पण जाता का नाही? सांगा, खरं सांगा. तुम्ही ज्या बसमधून प्रवास करता KMTमध्ये ब्रेक दाबला तुम्ही ऑटोमॅटिक पुढे जाता. पुढे शीट असतं बरं आहे. काय का डोकं आदळतं आपलं झोपेत असल्यामुळे डोकं धापदिशी आदळतं. मग मागं चेक करतो कोणी काय कोणी मग कोण नसते आसपास. कोण आहे कोण झालं आहे असं होतं की नाही? हाला म्हणायचं सुडो फोर्स आहे. इट इज इन एक्झिस्टन्स. यू आर एक्सपिरियन्सिंग इट ऑल्सो बट यू डोंट नो द रिझन बियॉन्ड इट. बेस्ट एक्झाम्पल इनर्शिया फोर्स. इनर्शिया फोर्स आहे का नाही? कुठला फोर्स? सुडो फोर्स. आपण जेव्हा देवदर्शनाला जातो, ज्योतिबाला, दख्खनचा राजा, जातो आपण दर्शनाला, यस और नो? तर घाटाचा घाट कोणी दुरी बांधून जाते डायरेक्ट जातो ना घाटावर. मग गाड्या वळतात का नाहीत? मग वळताना मला सांगा गाड्या अशी वळायला लागली तर आपण बाहेर खेचलं जातो. असं दरवाजा लावल्यानं बरं असतं आहे. आपण चेक करतो घाटावर जातो लॉक केलं का नाही, आणि तर बाहेरच्या बाहेरच कार्यक्रम बाहेरच्या बाहेरच. तुम्ही समजा गाड्या अशी वळायला लागली तर आपण बाहेर खेच जातो. कोण खेचतून ओढतं आहे तुम्हाला? आणि किती ते वेळ असा अनुभव आला बघा तुम्ही. किती ते वेळ अनुभव असा येतोय. बस चालू आहे, ब्रेक दाबला तुम्ही पुढे ढकलायला गेला आहे, बस थांबलेल्या आहे, चालू झाली तुम्ही पाठीमागे ढकलता. त्यामुळे तसं हँडल असते वर, ते पकडत असते. नाही तर डोकं बिकं फुटून सगळं कार्यक्रम होऊन जाईल वेगळा. कुठला फोर्स आहे? हा सगळा सुडो फोर्स आहे. तुम्हाला कारण माहिती आहे का? यू डोंट रिझन बट देर इज अ एक्झिस्टन्स. अशा फोर्सला काय म्हणायचं? सुडो फोर्स. इंटरेस्टिंग आहे का नाही? म्हणून तरी काय सांगितलं? दिस फोर्स इज इन एक्झिस्टन्स ओनली डोंट नो द रिझन. यू डोंट नो द इट्स अ रिझन. ओके, लिहा पहिला पॉईंट. द फोर्स हुज ओरिजिन इज अननोन. The force whose origin is unknown. Origin is unknown. UNKNOWN is called as pseudo force. Is called as pseudo force. Full stop. Continue करा. It is also called as non-real force. It is also called as non-real force. Clear? उदाहरण लिहा. फॉर एक्झाम्पल inertia force. इनर्शिया फोर्स. तुम्हाला अजून उदाहरण सांगतो. आता जी फोर्स तुम्ही समजा आता गाडी वळताना तुम्हाला बाहेर खेचतं वगैरे, ह्याला म्हणतात सेंट्रीफ्युगल फोर्स. कुठलं फोर्स म्हणतात? सेंट्रीफ्युगल फोर्स. टाईम बी फक्त लिहा ते वाक्य, नंतर पण ते आर्टिकल येणाऱ्या पुढं भविष्यामध्ये आपण ते एक्सप्लेन करूया. इथं काय लिहायचं? सेंट्रीफ्युगल फोर्स.
हे पण कशाचं उदाहरण आहे? सुडो फोर्स, सेंट्रीफ्युगल फोर्स. जे वळताना आपल्याला खेचताना बाहेर त्याला म्हणतो कुठलं फोर्स? सेंट्रीफ्युगल फोर्स. समजलं मेरे साथ आहे? नक्की. आता लक्षात ठेवा, सुडो फोर्सची जी व्हॅल्यू असते, फॉर एक्झाम्पल असं 10 न्यूटन, यस इट इज देअर. तुझी बॉडी खेचलं ते म्हणजे काय तर आहे ना, ते पॉवर, त्या ताकद आहे का नाही? फक्त प्रॉब्लेम काय? यू डोंट नो द रिझन. तुम्हाला फक्त कारण माहीत नाही, म्हणून या बिचाराला आपण नॉन रिअल म्हणतोय. नेक्स्ट पॉईंट हेडिंग द्या. कॉन्झर्वेटिव्ह अँड नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस. पेज नंबर 54 वर आहे, 54. कॉन्झर्वेटिव्ह अँड नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस अँड कॉन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल एनर्जी. कॉन्झर्वेटिव्ह अँड नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस and concept of potential energy. Dividing. Listen. इकडे बघा, जो फोर्स, नीट ऐका मी काय म्हणतोय, जो फोर्स पाथ जो असतो, रस्ता, ज्या रस्त्याने तो फोर्स अप्लाय झालेला आहे त्या रस्त्यावर अवलंबून नाही. काय म्हटलं मी? जो फोर्स ज्या रस्त्यानं, ज्या मार्गानं, ज्या लाईननं, ज्या डायरेक्शननं अप्लाय झालेला आहे त्या पाथवर अवलंबून नाही, इट इज इंडिपेंडेंट ऑफ पाथ, सच अ फोर्स इज कॉल्ड ॲज कन्झर्वेटिव्ह फोर्स. काय म्हणले मी? द फोर्स विच इज इंडिपेंडेंट ऑफ द पाथ फॉलोड बाय द ऑब्जेक्ट, सच अ फोर्स इज कॉल्ड ॲज कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. आता तुम्हाला उदाहरण दे, तुम्हाला अजून काही व्यवस्थित, कारण उदाहरणाशिवाय कळणार नाही. फॉर एक्झाम्पल मला सांगा, हा चॉक आहे, मी इथून सोडला तो खाली पडणार कुठं? जमिनीवर. येस सर नो? आता इथून सोडला काय, इथून सोडला काय, शेवटी तो हाईट किती कव्हर करतो? एचच कव्हर करणार, एवढी हाईट कव्हर करणार. येस सर नो? काय काय कोण म्हटलं सर मी असा इथं ठेवून इकडं टाकतो, आता मी इकडून टाकतो, आता मी इथून टाकतो. अरे कुठून टाक, शेवटी अंतर तीच आहे. काय फरक पडला? काय फरक पडणार आहे का? म्हणजे रस्त्यावरचा संबंध आहे का यामध्ये? इथं कुठला फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कुठला फोर्स आहे इथं? समज में आ रहा है मैं क्या बोल रहा हूँ? उदाहरण देतो, एक सिंपल डायग्राम. मला सांगा, हे ग्राउंड सरफेस आहे, हे ग्राउंड आहे आपले, ओके, जमीन आहे, आणि एखादा ऑब्जेक्ट इथं आहे. हा ऑब्जेक्ट मी इथं, एक बॉल आहे का स्फेअर आहे, हा फेकला खाली, तो इथे येणार, खाली येणार असा, आणि तो किती अंतर कव्हर करणार? एच अंतर कव्हर करणार. हे सर नो? दोन चालेल, अंतर किती? एच. आणि दुसरा ऑब्जेक्ट तो असा फिरला, असा आलाय, ठीक आहे, नो प्रॉब्लेम बाबा. तरी अंतर किती कव्हर केलं त्यानं? का रस्ता बदलल्यामुळं तुझं काय वेगळं झालं काय? एच. हे सर नो? पाथचा काय संबंध आहे का? रस्त्याचा काय संबंध आहे का? नाही, इट इज इंडिपेंडंट ऑफ पाथ. मग कुठला फोर्स आहे हा? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तुम्ही कसं पण या, पण शेवटी कुठे येणार आहे? ग्राउंडवर येणार आहे. तुम्ही हे घेता बघा उदाहरणं, तसलं तुम्ही हे करता, रॉकेट द्या, रॉकेट असलं कागदाचं विमान करत लहानपणी, कसंही फिरायचं, इकडून तिकडून कसंही बिठूम. मग दुसऱ्याने तुम्ही अटेम्प्ट केला, परत ती जमीन येणार आहे, फक्त रस्ता वेगळा असेल, कधी इकडून जाईल, कधी इकडून जाईल, पण येते कुठे शेवटी? ग्राउंडवर येते. मग अशा फोर्सला काय म्हणायचं? कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. काय अडचण? म्हणजे काय म्हणायचं? इंडिपेंडंट ऑफ पाथ. पहिला पॉईंट टाका. द फोर्स विच इज द फोर्स विच इज independent of path, the force which is independent of path traveled by the object, path traveled by the object is called as conservative force, is called as conservative फोर्स. लिहिलं? हे डायग्राम ड्रॉ करा. जायचं. चल गो अहेड. सेकंड टाईप काय असणार आहे? नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स. हेडिंग द्या नवीन पॉईंट, ह्याच्यामध्येच सब पॉईंट लिहा, रोमन 2 वगैरे काय तर करा, बी मी काय तर लिहा, स्मॉल बी वगैरे. नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स.
नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. ओके, लिहा. द फोर्स which is dependent on the path traveled by the object is called as non-conservative force. Non-conservative force. Anybody can give me example? डेफिनेशन तुम्हाला मी सांगितली, रस्त्यावर डिपेंडंट आहे. तर तुमचं एखादं मत सांगा मला, काय असेल एखादं फोर्स उदाहरण जे काय नॉन कॉन्झर्वेटिव्ह आहे, रस्त्यावर डिपेंडंट आहे. डिपेंडंट अर्थ काय, त्याची व्हॅल्यू चेंज होते असं म्हणतोय मी. फोर्सची व्हॅल्यू चेंज होते रस्त्या बदलल्यानंतर, ते म्हणतोय मी. असं कुठलं एखादं फोर्स आपल्याजवळ एक फोर्स आहे बघा, फेमस फोर्स आहे एकदम, फ्रिक्शन फोर्स. सांगा, रस्ता जर खराब असेल तर फ्रिक्शन जास्त असणार कमी असणार? रस्ता खडबडीत आहे, फ्रिक्शन काय असणार? जास्त. स्मूथ असेल तर कमी. रस्ता डिपेंड आहे का नाही? कुठलं फोर्स आहे मग हे? नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. कुठलं फोर्स आहे हे? नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. अजून एखादं उदाहरण जे रस्त्यावर डिपेंड आहे, रिॲक्शन फोर्स. इट डिपेंड्स ऑन द सरफेस. आता मला सांगा, रिॲक्शन फोर्स पाण्यावरचा वेगळा असणार आहे, जमिनीवरचा वेगळा असणार आहे, व्हॅक्यूममध्ये नसणारच आहे. म्हणजे कशावर डिपेंड आहे? पाथवर डिपेंड आहे, रस्त्यावर डिपेंड आहे. म्हणून काय म्हणायचं? नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. अतिशय छान उदाहरण लिहा, रिॲक्शन फोर्स. रिॲक्शन फोर्स, व्हेरी इंटरेस्टिंग. क्लिअर एकदम? जायचं पुढं. नेक्स्ट पॉईंट हेडिंग द्या. ह्याच्यामध्येच आहे, पुढचा पॉईंट आहे हे मेन आर्टिकलमधलाच, पोटेन्शियल एनर्जी. काय आर्टिकल आहे? पोटेन्शियल एनर्जी. ऐका नीट. लिसन, एनर्जीचा अर्थ काय? कॅपॅसिटी ऑफ एनी ऑब्जेक्ट और एनी बॉडी टू डू वर्क. एखाद्या ऑब्जेक्टची ते काम करण्याची जी क्षमता आहे त्याला म्हणतो आपण एनर्जी. हा माणूस खूप एनर्जेटिक आहे, ह्याचा अर्थ काय? तो भरपूर काम करतोय, काय स्टॅमिना भरपूर आहे माणसाचा. काय काय जण एक अर्धा 1 तास काम केले, निवांत संपलं बाबा. काही मशीन असतं, मशीन त्यांची कॅपॅसिटी जास्त असते. मशीन्स आज सध्या बेस्ट एक्झाम्पल म्हणलं तुम्ही, JCB कंपनी नाव ॲक्च्युअली, इट्स एक्सकॅवेटर जे आहे, अर्थ मूव्हर्स. पण ती कॅपॅसिटी जास्त असते बाबा, कमी वेळामध्ये बरंच काम करतात. एनर्जेटिक, कारण इंजिनमध्ये पॉवर जास्त आहे, जी काय मशीन आहे ती. पंख्याच उदाहरण घ्या, कशाला जास्त लांब जायचं? पंखा उन्हाळ्यामध्ये 24/7 चालू असतं आहे. उन्हाळ्यात म्हणतो, आपल्या कोल्हापुरात कमी आहे. इफ यू गो टू मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी बघ कंटिन्यू चालू असतं आहे. म्हणजे आतली जी मोटर आहे, वर मोटर आहे आत, वाइंडिंग असते, बरं रोटर बिटर काय भानगडे त्यात, कॉपरचं वाइंडिंग असतं. तर हे जेव्हा फिरतं कंटिन्युअसली, एनर्जी जास्त आहे. सर नो, म्हणजे एखाद्या वस्तूची काम करण्याची क्षमता जी आहे त्याला आपण एनर्जी म्हणतो. साध्या भाषेत त्याला म्हणतो मराठीत ऊर्जा. बरोबर आहे का? आता आपण कुठली एनर्जी बघतोय? वी आर ट्राईंग टू अंडरस्टँड पोटेन्शियल एनर्जी. काय अभ्यास करतोय आपण? पोटेन्शियल एनर्जीचा अर्थ काय? एखाद्या वस्तूवर तुम्ही काम केलं आहे आणि ते काम केलेल्याचं रूपांतर झालं आहे ऊर्जेमध्ये, एनर्जी रूपांतर झाले, आणि ती ऊर्जा त्या बॉडीमध्ये साठवली गेलेली आहे, अशा ऊर्जेला म्हणतो आपण पोटेन्शियल एनर्जी. मराठीत स्थितीच ऊर्जा. जे होते मराठीत मीडियममध्ये 10वीला वगैरे त्यांना माहीत असेल, आम्ही होतो मराठी मीडियममध्ये, म्हणून सांगालो तुम्ही एकदम नॉर्मल भाषेत सांगायला लागलो आहे. उदाहरण द्यायचं म्हणजे समजा स्प्रिंग आहे, तुमचं स्प्रिंग आहे. काय स्प्रिंग आहे? तुम्ही स्प्रिंगला खेचलं आहे असं,
ह्या स्प्रिंगमध्ये काय तयार झाली? एनर्जी. तुम्ही जेव्हा सोडता ते परत माघारी काय ते, कारण ही एनर्जी वापरली ते परत माघारी आणण्यासाठी. त्याला म्हणतो आपण रिस्टोरिंग फोर्स. काय म्हणतो आपण त्याला? रिस्टोरिंग फोर्स. तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त आणली स्प्रिंग तुटून जाणार आहे, कारण रिस्टोरिंग फोर्स संपला विषय तिथंच. तुम्ही लिमिट क्रॉस केलं. काय क्रॉस केलं? लिमिट. म्हणजे मला काय सांगायचं आहे की एखाद्या बॉडीमध्ये काम केल्यानंतर जी काय वर्क केलं जातं त्या वर्कचं रूपांतर होतं एनर्जीमध्ये. ती एनर्जी साठवली जाते बॉडीमध्ये. अशा एनर्जीला म्हणतात पोटेन्शियल एनर्जी. हाऊ वी कॅन डिफाईन द एनर्जी स्टोर्ड इन द बॉडी ड्यू टू वर्क डन ऑन इट. ड्यू टू वर्क डन ऑन इट. सच एनर्जी इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल एनर्जी ऑर एनर्जी इन द बॉडी ड्यू टू इट्स स्पेसिफिक स्टेट. ड्यू टू इट्स स्पेसिफिक स्टेट. एखादी परिस्थिती आहे ज्या स्थितीमुळं त्या बॉडीमध्ये ऊर्जा साठवली गेलेली आहे. पाण्याच्या टाकीमधलं पाणी, टाकी कुठं असते? जमीन असते, वर असते? टाकी कुठं बांधतो आपण? का खड्डा खांदून? हाईटवर आहे. एच मेंटेन केलेलं आहे. कुठं? मग डायग्राम काढली मी. एच आहे का नाही? एच आहे का नाही सांगा? ही एच असल्यामुळे काय होतं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स फ्री ऑफ कॉस्ट काम करतो अँड वॉटर कम डाऊन. बरं नाही? त्यामुळे बघा आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाण्याच्या टाक्या उंचावर बांधलेल्या असते त्या. त्यांना माहिती आहे फ्री ऑफ कॉस्ट ग्रॅव्हिटी मिळणार आहे आपल्याला. एन्जॉय करा. आणि जेव्हा पाणी खाली येतं ठराविक टप्प्यापर्यंत वाटतं बाबा त्याच्या पुढे पाणी जाऊ शकत नाही, आता मोटर लावा मग. हॅलो, कळतं मी काय? कुठली एनर्जी? पोटेन्शियल एनर्जी. आणि समजते ना नक्की? पहिलं वाक्य लिहा ह्याच्यामध्ये. एनर्जी स्टोर्ड इन द बॉडी. एनर्जी स्टोर्ड इन द बॉडी ड्यू टू इट्स अ स्पेसिफिक स्टेट. ड्यू टू इट्स अ स्पेसिफिक स्टेट. STATE. कंसात लिहा वाटलं परिस्थिती किंवा स्थितीला स्थिती. जर तुम्हाला लिहायचं असेल तर चॉईस तुमचा आहे. इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल एनर्जी. इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल एनर्जी. फुल स्टॉप. नेक्स्ट पॉइंट टाका. The work done on the body is stored in the form of energy, which is nothing but potential energy of the body. Potential energy of the body. लिहिलं? साईन बोर्डकडे बघायचं. इकडे बघा. साईन इकडे बघायचं आहे. आपल्याजवळ एक स्प्रिंग आहे. इमॅजिन करा आपल्याजवळ एक स्प्रिंग आहे. हे सपोर्ट आहे, इथं स्प्रिंग बांधली मी. ह्या स्प्रिंगला मी काय केलं? अप्लाय केला फोर्स F. किती फोर्स अप्लाय केला? F. खालच्या बाजूला स्प्रिंग ताणलं का नाही खाली? इलॉंगेट झाले. स्प्रिंग काय इलॉंगेट झाली की नाही? स्प्रिंग विल बी इलॉंगेटेड. आणि इलॉंगेट केल्यामुळं या स्प्रिंगमध्ये काय तयार झाला? रिस्टोरिंग फोर्स तयार झाला. उलट्या बाजूला ती काय म्हणणार? माघारी ये बाबा. इलॉंगेट केलंय, सोडल्यानंतर परत माघारी यायला पाहिजे नाही स्प्रिंग. का अशीच कायमची राहिली पाहिजे? अशी स्प्रिंग असते वे. इमॅजिन करा या फोर्समुळे स्प्रिंगमध्ये डिस्प्लेसमेंट झाले किती? DX. काय डिस्प्लेसमेंट झाले? DX. धरून चला समजा असं डायग्राम काढली मी. इथपर्यंत आले. आता स्प्रिंग आपली इथं आले. अप्लाय केल्या फोर्स आणि स्प्रिंग आता इलॉंगेट झाली, इथं आले. ओके. आणि अंतर किती कव्हर केलं? इमॅजिन करा स्प्रिंगनं अंतर कव्हर केलं DX. एवढं अंतर कव्हर केलं DX. हे अंतर आहे आपलं DX. आणि आपला इथं फोर्स इथं F परत येतं ॲज इट इज. तर मला सांगा ही स्प्रिंग इथून परत माघारीत येणार का नाही? एवढं अंतर कव्हर करणार? यस ऑर नो? स्प्रिंगचं टोक ही आहे बघा. ही इथपर्यंत आले. सॉरी इथपर्यंत आले टोक. परत हे माघारीत येणार. यस ऑर नो? यस ऑर नो? आणि कुणामुळे येणार? एक फोर्स आहे जिथला माघारी खेचतंय. त्या फोर्सला म्हणतो आपण रिस्टोरिंग फोर्स FR. त्याला काय म्हणतो आपण? रिस्टोरिंग फोर्स FR. कुठलं फोर्स? रिस्टोरिंग फोर्स FR. आणि हे रिस्टोरिंग फोर्स काय करतं? वर्क करतं स्प्रिंगवर. त्याला म्हणतो आपण वर्क डन DW. काय म्हणतो आपण त्याला? वर्क डन. फॉर्म्युला काय वर्क डनचा? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तर काय कुठलं फोर्स आहे? तर FR फोर्स आहे. डिस्प्लेसमेंट किती आहे? DX. किती अंतर कव्हर केलं स्प्रिंगनं?
इथून अंतर मोजा किंवा तुम्ही म्हणला सर इथून अंतर मोजतो, नो प्रॉब्लेम, ही अंतर मोजा, नो डाऊट. ही अंतर काय असणार आहे dx. आता मला सांगा हे dx आणि fr एकमेकाला अपोजिट आहेत का समान आहेत, एका दिशेने आहेत? dx कसा आहे खाली, फोर्स कसा आहे अपवर्ड, यस सर नो? अरे काय टेन्शन घ्यायला आहे, फोर्स तुमचा खाली आहे, dx कुठं चालला आहे, dx खाली चालला आहे, पण रिस्टोरिंग फोर्स त्याला वर घेते का नाही? म्हणजे dx खाली, fr कुठं आहे, fr म्हणते माघारी आहे, dx म्हणते नाही येणार, अपोजिट आहे का सेम आहे, अपोजिटला आहेत का नाहीत? मग चिन्ह काय घ्यायचं मायनस, कारण हे दोघं अपोजिटला, कारण दोन्ही वेक्टर आहेत, अपोजिट वेक्टर ऑलवेज निगेटिव्ह. मग आणि ही जे वर्क असतं हे साठवलं जातं स्प्रिंगमध्ये, ज्याला म्हणतो आपण पोटेन्शियल एनर्जी du इक्वल टू मायनस एफ इंटू dx. जनरल फॉर्म्युला आहे हा, फॉर्म्युला कशाचा, पोटेन्शियल एनर्जीचा, मायनस एफ dx. हा फॉर्म्युला मायनस एफ dx. कळते? हे डायग्राम ड्रॉ करा, इक्वेशन लिहून काढा.